तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन गंगापूर। प्रयोगाचे नाव प्रदूषण नियंत्रण। सहभागी विद्यार्थी अथर्व नितीन खेडकर, पीयूष संतोष नरोडे। शाळेचे नाव लोकनेते साहेबराव पाटील डोणगावकर माध्यमिक विद्यालय शिरलेगाव। मार्गदर्शक वाकडे सर, बडगू सर, शेख सर, साळुंके सर, कहाटे सर, वाघ मॅडम, राऊत सर, वाऊळ सर आणि इतर शिक्षक वर्ग। प्रयोगाविषयी माहिती। या प्रयोगामध्ये आपण प्रदूषण नियंत्रण याविषयी माहिती सांगणार आहोत। रस्त्यावरील गाड्यांमध्ये जे प्रदूषण होते त्यावर नियंत्रण आणण्यासाठी आपण हा मॉडेल तयार केलेला आहे। या मॉडेलमध्ये आपण 2 कार्बन फिल्टर, एक स्मोक फिल्टर आणि एक इंक फिल्टर लावलेले आहेत। या गाड्यांमधून निघणारे कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड यासारखे इतर काही दूषित गॅस निघत असतात। या गॅसमुळे मनुष्याच्या जीवाला धोका असू शकतो, म्हणून आपण हा मॉडेल तयार केलेला आहे। हे मॉडेल आपण 4 पार्टमध्ये विभागलेलं आहे। यातील पहिला पार्ट म्हणजे रिव्हर्स मशीन। रिव्हर्स मशीन गाड्यामधील जे हानिकारक गॅस असतात ते आत ओढून पुढे कार्बन फिल्टरकडे पाठवतात। कार्बन फिल्टर हा या मॉडेलचा दुसरा भाग आहे। नंतर कार्बन फिल्टरमध्ये हे सर्व हार्मफुल गॅस फिल्टर होतात आणि त्यामधून कार्बन बाहेर काढून बाकी सर्व प्रकारचे गॅस, उदाहरणार्थ ऑक्सिजन, हायड्रोजन, नायट्रोजन इत्यादी पुढे दुसऱ्या कार्बन फिल्टरमध्ये पाठवतात। त्यानंतर हे सर्वच गॅसेस स्मोक फिल्टरमध्ये जातात। स्मोक फिल्टर हे या मॉडेलचे तिसरे विभाग आहे। स्मोक फिल्टर हे यामधील देखील दूषित पदार्थ बाजूला काढतात आणि फक्त ऑक्सिजन आउटलेट पाईपमधून बाहेर पाठवतो। नंतर या मॉडेलचे चौथे विभाग म्हणजे इंक फिल्टर। इंक फिल्टर हे जे उरलेले कार्बन कण आहे त्यापासून इंक म्हणजे शाई तयार करते। इन फिल्टरसाठी पाण्याची पाईप स्पेशल जोडावी लागते। अशा प्रकारे या प्रयोगाचा उद्देश आहे। थोडक्यात हा प्रयोग हार्मफुल गॅसेसपासून त्यांना फिल्टर करून चांगला वायू तयार करतो आणि त्यापासून उरलेला कार्बनपासून शाई तयार करतो। मराठी लोकन्यूज चॅनलसाठी योगेश पाटील निकम, उपसंपादक।